मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीनं तुम्ही विचार करा आता या गोष्टीचा. आपल्याला 3,000 रुपये घ्यायला एकदम भारी वाटलं, पण विचार करा आता भाव किती वाढून राहिला. अरे सोनाराच्या सोन्यापासून तर जाडच्या पाण्यापर्यंत इतका भाव वाढून राहिला. आज हरभरा डाळीचा भाव वाढला, गोड तेलाचा पण भाव वाढला. तुम्हाला सांगतो अहो दाढी कटणीचा पण भाव वाढला ना. पहिले दाढी कटून पहिले 90 रुपयाला होती, आता झाली 110 रुपयाला. म्हणजे या सरकारनं 3,000 रुपये देऊन ह्या लाडक्या बहिणीनं घेतले 3,000 रुपये. काही ना कानातले कर, काही ना कुडका कर, काही ना चेन कर, काही ना हातातल्या बांगड्या कर, पण आपल्याला मारलं नाही ना उपाशी. तर मग आता विचार करतो मी या गोष्टीचा. तर या सरकारनं 3,000 रुपये देऊन आपल्याला एवढं लुंगडून राहिलं. यांना म्हणा करा ना आमच्या मालाचा भाव वाढा ना म्हणा. तर तुम्हाला सांगतो असं आपली तूर निघणं भावांनो हे काय भाव देणार नाही. यानं काय केलं, आपले कांदे अद्रक यांचा भाव खाली गेला. आता जिथं भाव तर 10,000 होता का, आता केला 5 आणि 6,000. कापसाचा भाव 8,000 करायचा, कापसाचा हजार आता 5-5.5 हजार करून ठेवला. कधी काय पाहिजे ते पैसे घेऊन